पाटील प्रकाश आंबेडकर दौऱ्यावर निघालेले तर त्यांनी सोलापूरात असं म्हटलं की जरांगे पाटील आणि फडणवीस हे ठरवून भांडण करतायत, कारण फडणवीस जे आहे ओबीसीच्या असून सुद्धा भूमिका घेत नाही, म्हणून हे नकली भांडण आहे असं त्यांचं म्हणणं. हे आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं. आणि ते बी मीन देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र नाही नाही नकली भांडण आहे तुमचं ठरवून. हा नकली व्हायना समजा, नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र. मी ऐकतो, मला विश्वास नाही बसत, कारण ते शक्यतो बोलताना ही बोलतात असं स्टेटमेंट मला नाही वाटत ते करू शकते म्हणून. तुमचं काय प्लॅन आहे तुमचा आता पुढे काय तुम्ही आता अंतर्गत काय करणार आहात पुढच्या दिवसात? मला आज एका कौटुंबिक कार्यक्रम आहे लग्न समारंभाचा. उद्यापासून बैठक आहे राज्यातल्या काही माणसांच्या महत्त्वाच्या लोकांच्या. आता आमची तयारी आहे ना, यांची जर तयारी चालली लोटालोटी बैठकीची एकमेकावर, तर आम्हाला तयारी करावं लागेल पाडल्याशिवाय पर्याय नाही. कारण आम्हाला दार उघडावं लागणार आहे. दार लावून घेतले तर आतून त्यांनी विधानसभेचे दार खोलायला लागलं आम्हाला, ते दार उघडं ठेवावं लागणार आहे. तेव्हा गोरगरिबांना तिथं दनादन गोरगरीब सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यात जाता येईल आणि देणारं बनून आपण आपल्या लेकराला मोठं करता येईल. त्यासाठी समीकरणं जुळवणं गरजेचं आहे. आमचं काम सुरू आहे. विधानसभा बैठक होती की कसं जिल्हा न्याय ठरवलं? नाही हे वेगळं आहे. त्यानंतर यात नाही, त्यात 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट असे 2 टप्पे आहेत. आणि मग नंतर 29 ऑगस्टला राज्याची बैठक आहे. हे आता फक्त मध्ये वेळ वायाला घालायचा नाही आहे मला, त्यामुळं मी काही बैठका महत्त्वाच्या लावलेल्या ते आता परवापासून सुरू होते. चलो अंतरवली की शहागड? अंतरवाली शहागडला दवाखान्यात काय, शहागड आणि अंतरवाली एकच आहे, दोन्ही एकच शिव आहे दोन्हीची. सगळे सोयरे टिकणार नाही, कारण जात ही कुटुंबाकडून येते असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. ते काय म्हणतात ना मला चांगलं माहिती. त्यांचा डाव भल्याला कळत नाही. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नसतं, कारण त्यांना खूप अभ्यास आहे. ते वंचित आणि गरजवंताच्या बाजूने आहेत. एक दिवस तुम्हाला ते दिसलसुद्धा आणि तसं होईलसुद्धा. आणि तीच वंचितांना आणि गरजवंतांना अपेक्षा आहे की अन्यायाच्या बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेब असतील आणि येतीलसुद्धा. नाही संवाद नाही, काही नाही. नेट नाही ना इकडं, नेट नाही. पाऊस सुरू आहे इकडं. संभाजीनगरला पाऊस चालू आहे. नाही तिकडं आहे, तिकडं तर नसतेच का आवाज त्यांना, पण सगळे गेले. आणखीन बरेच जाते ना. आत्ताशी 113 गेलेत, 288पर्यंत जायचे टावर. हां आणि विशेष एक सांगायचं राहिलं की 1 तारखेला मला मी कधीच ते वाढदिवस काही साजरा करत नाही, करायचा नाही आहे, कारण पूर परिस्थिती आहे. शेवटी आपल्या बांधव खूप हालाकीत आहेत तिकडं. ते राज्यात एक मला काल सांगितलं म्हणून सांगितलं की ते मला केवढं करायचं नाही आहे. आपली बांधव कुठंतरी अडचणीत आहेत. पूर आला आहे मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या ठिकाणी. त्यामुळं आनंद व्यक्त करण्यात मला काय रस नाही. धन्यवाद. तुम्हाला वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. धन्यवाद. हां ड्रोन बंद झाले गेल्यावर बघतो मी 4-3 बल्ब बसलेत त्याला म्हणते तसं. मग ह्या बारीनं आले तर मग सरकारचेच म्हणावं लागेल. हां कारण ते मी तुम्हाला उद्याच्याला डिटेल माहिती सांगेन. मला वाटतं ते एक करमाडकडं उतरत आहे, मला अशी माहिती मिळाली. आणि एक तिकडं पाथर्डी आणि म्हणजे नाही का नगरच्या आणि बीडच्या बाउंड्रीवर तिकडं उतरत आहे. हे इतके लांब आहेत जणू ते 30-30 किलोमीटरवर उतरत आहेत. पण ते ऐकू माहितीला किंमत नाही. उद्यापासून मी बी तिथं जरा लक्ष घालतो आम्ही त्याचं. विधानसभेत किमान 100 आमदार ओबीसींचे निवडून आले पाहिजेत असं प्रकाश आंबेडकर बोलले. चांगली गोष्ट आहे ना. त्यांचे 50-100 आणि आमचे 100. चलो धन्यवाद. नाही त्यांचे 100 आमचे 100 म्हणलं जुळलं ना. गेले बाकीचे सगळे घरी. यांना घाला मग म्हण नाही. गोरगरिबाच्या हातात सत्ता द्या, एवढी संधी आलेली. धनगर बांधवांनी, दलित मुस्लिम बांधवांनी, मराठ्यांनी, 12 बलुतेदारांनी समजून घ्या गाड्या. हो आलाय संध्या, जुनी मन आहे, गरम आहे तोवरच हातोडा आणा, नंतर काही बोंबलून उपयोग न होणार. ज्या दिवशी तुम्हाला वाटन
आपण सत्ता बदलून आपल्या लेकराला न्याय देऊ, त्यावेळेस हातातून वेळ गेलेली असणार आहे. हीच संधी आहे. मराठी एक झालेत आणि आपणही सगळे एक व्हा आणि ही बार ओढून टाका. मग 29 यांना घाल. राजकीय पक्ष स्थापना करणार का? नाही नाही, लय मजा आहे या पक्षात. पाडापडीत लय मजा आहे त्याच्यापेक्षा. तुम्ही नुसती मजा बघा. आता 29ला काय होतं, पाडापडीत दनादन पाडी दे. चला, धन्यवाद दादा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.